पण माझं नाव येणार, अजितदादांनी शपथ घेतली तर माझंच नाव पहिलं येणार. मी पण आपलं वाट बघतोय, काय अरे नाव नाही आलं. मग ठीक आहे राहून गेला असेल. शेवटपर्यंत नाव नाही आलं. म्हटलं हो हे तर मोठं गंमत झाली. परत चर्चा सुद्धा नाही, सांगणं सुद्धा नाही. मी सातत्यानं विचारतो तटकरेंना, नाही चर्चा सुरू आहे बघू आपण. प्रफुल्ल भाईंना पण विचारलं, चर्चा कर रे सोच रे, नाही आला. आणि हा सगळा प्रकार पुढे झाला. हा प्रफुल्ल भाईंनी पण सांगितलं बाबा आम्ही शेवटपर्यंत अजितदादाला सांगत होतो की तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना तुम्ही घ्या. तटकरे म्हणून मी पण प्रयत्न कर, म्हणजे पंकज समीर बरोबर त्यांची चर्चा झाली किंवा मी शेवटपर्यंत त्यांना हे चुकीचं होईल. मग मला बावनकुळेने सांगितलं तुमचे ते लोक जाऊ द्या, फडणवीस साहेब त्यांना सांगत होते मुख्यमंत्री तुम्ही असं करू नका, तुम्हाला नंतर त्यांना काय करायचं ते करा, आता अगोदर मंत्री करा, आता अगोदर त्यांना मंत्री करा आणि मग तुम्हाला काय करायचं करा, असं काही करू नका, त्यांना गाळू नका. चुकीचा मेसेज जाईल. ऐकायलाच तयार नाही. पण भुजबळ साहेब असं काय झालं होतं तुमच्यात आणि अजितदादांमध्ये की एवढं गडबडलं? तुम्हाला काही असं? मला काय मी त्यांनी सांगितलं नाही उभं राहायचं इकडे, नाही राज्यसभा इकडे, बरं तर राज्यसभा तिकडे, ठीक आहे. आणि बरं त्यांच्यासाठी तर मी भाषण करत होतो. हां त्यांना जेव्हा पवार साहेबांना सोडून इकडे आल्यानंतर पहिली मिटिंग जी आहे माझ्या कॉलेजच्याच मैदानामध्ये घेतली मी 2 दिवसामध्ये. पवारसाहेब पण माझ्या मग त्यामुळे चिडून माझ्या अंगावर आले. तुम्हाला कल्पना आहे, स्वाभाविक पण आहे ते, त्या चूक आहे. पण मग सगळं असं सगळ्या प्रकारे त्यांना डिफेंड करत असताना, त्यांच्याबरोबर काम करत असताना, आणि विशेषतः जे आहे हे जरांगे प्रकरण जेव्हा उपस्थित झालं, तुम्हाला माहिती आहे बीडला आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले, दगडफेक झाली. काय पवार साहेबांच्या आमदारांवर सुद्धा घरं जाळली. त्यांचं पार्टीचं ऑफिस 3 माळ्याचं जाळलं. ते क्षीरसागर यांची शिक्षण संस्था जाळली. काय आमच्या ते प्रकाश सोळंके हा त्यांच्या घरात घुसले, काय कोयते बिते, काय अरे काय कशासाठी, आणि कोण बोलत नाही. काय मग मी गेलो, म्हटलं हे फार झालं. आणि मग विचारलं मी आता गप्प बसणार नाही. आणि तिकडे मला लोकांनी बोलवलं, या साहेब या तुम्ही. मी गेलो, बघितलं, मुंबईत आलो, म्हणजे संभाजीनगरच्या त्या हॉटेलमधूनच प्रेस कॉन्फरन्स घेतली की मी आता गप्प बसू शकत नाही. आणि मी खूप त्याच्यावर जरा मला खूप उलट सुलट शिवाय काय, मग मी काही बोललो नव्हतं.